यानंतर जाऊयात जम्मू काश्मीरात। जम्मू काश्मीरमध्ये सध्या भाजप आघाडीवर असल्याचं कळतंय। जम्मू काश्मीरच्या नौशेरामधनं भाजपचे रवींद्र रैना आघाडीवर आहेत, तर काश्मीरच्या बडगाममधून ओमर अब्दुल्ला आघाडीवर असल्याचं कळतंय। जम्मू काश्मीरात सध्या भाजप 15 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 18 जागांवर आघाडीवर आहे, तर इतर पक्ष 7 ठिकाणी आघाडीवर असल्याचं कळतंय। एकूणच आता जम्मू काश्मीरामध्ये 370 कलम हटवल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होते आणि यामध्ये भाजपला त्याचा चांगला फायदा होत असल्याचं पण दिसतंय, कारण सध्या जम्मू काश्मीरात भाजप आघाडीवर असल्याचं चित्र आहे। त्या ठिकाणी भाजप 15 जागांवर आघाडीवर आहेत, तर काँग्रेस 18 जागांवर आणि इतर पक्ष 7 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय। काँग्रेसला त्या ठिकाणी 18 जागांवर आघाडी घेता आलेली आहे, तर 15 भाजप जागांवर आघाडीवर आहे। एकूणच काँग्रेस आणि भाजप यामध्ये त्या ठिकाणी काटेकी टक्कर म्हणावी लागेल। एकूणच आता काश्मीरच्या बडगाममधून ओमर अब्दुल्ला आघाडीवर असल्याचं कळतंय, तर नौशेरामधनं भाजपचे रवींद्र रैना आघाडीवर आहेत।